नमस्कार, मी कांगणे सर. आजची कथा चार चोर. फार मोठं एक जंगल होतं. त्या जंगलामधून रोजही चार चोर जात होते. जात असताना त्यांना त्या जंगलामध्ये असणारी एक म्हातारीची झोपडी दिसत होती. त्या झोपडी समोरून रस्ता असल्यामुळे ते चोरी करण्यासाठी त्या झोपडी समोरून ते जात होते. जात असताना एक दिवस ते जंगलातून चोरी करून वापस जात होते आणि एकदम आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली आणि खूप जोराचा असा पाऊस सुरू झाला. आकाशात विजा चमकत होत्या. आकाश अगदी काळकुट्ट झालं होतं. त्या ढगांचा गडगडाट याला पाहून चोरांना त्या जंगलामधून माळ रानानं जाणं कठीण वाटत होतं. म्हणून त्यांनी म्हातारीच्या झोपडीचा आसरा घेतला आणि पळत चारही चोर म्हातारीच्या झोपडीमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये ते 4 जण बसले आणि म्हातारी होती. त्यांनी म्हातारीला सांगायला सुरुवात केलं, तू जंगलात राहतीस, भीक मागतीस, काय तुझं नशीब, असं त्या म्हातारीला हिणवू लागले. परंतु म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हटली, कोणाच्या नशिबात काय आहे सांगता येत नाही. तुमचं नशीब चांगलं आहे का माझं आहे तेही माहिती नाही. चोर म्हटले, ठीक आहे, कोणाचं नशीब चांगलं आहे आपण एकदा आजमावून तरी बघू. आणि सर्वांनी ठरवलं की झोपडीच्या समोर एक 4 सोलाच्या अंतरानं एक झाड आहे. या विजामध्ये त्या झाडाच्या बुडाला हात लावून यायचं. ज्याचं नशीब खराब असेल त्याच्यावर वीज पडेल आणि तो मरेल. नाही हो म्हणत म्हातारी तयार झाली आणि चौघांनीही ठरवलं आणि म्हातारीनं सुद्धा की त्या झाडाच्या बुडाला हात लावून यायचं. पण म्हातारी म्हटली, मी झाडाच्या बुडाला जर हात लावून बचले म्हणजे माझ्यावर वीज नाही पडली तर तुम्ही लुटून आणलेलं सगळं साहित्य ज्याचं त्याला वापस करायचं. चोरांना वाटलं असं घडणारच नाही. म्हातारीला हळूहळू जायला वेळ लागेल आणि एक न एक वीज तिच्या अंगावर पडून ती मरणार. आपण तर तरुण आहोत, पळत जाऊन झाडाला हात लावू आणि पटकन वापस येऊ आणि पटकन वापस आल्यामुळं आपल्यावर काही वीज पडणार नाही, असं चोरांनी ठरवलं मनावर आणि तयार झाले. ठीक आहे, म्हातारी जर या झाडाच्या बुडाला हात लावून वापस झोपडीमध्ये आली तर आम्ही हे चोरल्याला सगळं वापस करू. त्यांचं हे मुद्दा पक्का ठरला आणि तयार झाले. पहिल्यांदा एक चोर पळत गेला. तो अगदी फास्ट पळणारा होता, जलद गतीनं पळणारा होता. 4 सोलाचं अंतर म्हणजे फारसं लांब नव्हतं. एक वीज चमकली आणि लख्ख असा प्रकाश पडला आणि तो बंद झाला की चोर पळत सुटला आणि झाडाच्या बुडाला हात लावला आणि वापस झोपडीमध्ये आला. 3 चोर हसू लागले, वा तुझं नशीब छान, तुझ्यावर वीज पडली नाही, तू वापस आलास. नंतर दुसरा चोर पळत गेला. त्यावेळेस एकही वीज चमकली नाही. चोर वापस झोपडीमध्ये आला. 2 बचले. आता तिसऱ्याची पाळी. परत एकदा आकाशामध्ये ढगांचा कडकडाट झाला, विजांचा लखलखाट होत होता आणि त्यातच तिसरा चोर पळत गेला. त्यानंही झाडाच्या बुडाला हात लावला आणि वापस आला, परंतु वीज काही पडली नाही आणि तिसराही चोर मेला. आता चौथ्या चोराला असं वाटत होतं, 3 बचले, मलाही काही होणार आणि कितीही आकाशात विजा कडाडल्या तरी काही होणार नाही. चोर मात्र चौथाही पळत गेला. त्यानंही झाडाच्या बुडाला हात लावला आणि तितक्याच वेगानं तो पळत झोपडीत आला. 4ही चोर बचले. एकही त्यातला मेला नाही. चोरांना असा अभिमान वाटला की आमचं नशीब थोर, आम्हाला काही झालं नाही, आम्ही खरंच इमानदार आहोत, चोरी करतो, याच्यात काही पाप नाही, असा चोरांचा गैरसमज झाला आणि स्वतःची शेबासकी स्वतःच मिळवून ते आनंदित झाले आणि म्हातारीला म्हणू लागले, जा आता
तू त्या झाडाच्या बुडाला हात लावून वापस. म्हातारी खूपच थकलेली होती. तिनं आपली काठी हातामध्ये घेतली आणि आकाशात ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या. म्हातारीनं एकदा आकाशाकडे बघितलं आणि वरून देवाला हात जोडले आणि म्हातारी काठी टेकत टेकत त्या पावसात झाडाच्या बुडाला हात लावायला निघाली. आता तर विजा खूपच चमकू लागल्या. म्हातारी झाडाच्या बुडापाशी जायला बराचसा वेळ लागला. तोपर्यंत त्यांनी लुटून आणलेल्या सोन्या चांदीचा हिशेब करून चौघांनी आपापसामध्ये ते वाटून घेतलं आणि प्रत्येकानं आपापलं गटुडं बांधलं. आणि आता म्हातारी तर मरणार आणि नाही मेली तरी या म्हातारीच्या म्हणण्यावर कुठं वापस नेऊन द्यायचंय. आता हे आपण घेऊन पाऊस उघडला की पळून जायचं असं चोरांनी मनोमन ठरवलं. तेवढ्यामध्ये झालं असं की म्हातारीनं झाडाच्या बुडाला हात लावला, झाडाखालून बाहेर निघाली आणि जोरात आकाशामध्ये ढगांचा कडकडाट झाला आणि एक वीज चमकली आणि ती वीज त्या झोपडीवरतीच पडली. जशी वीज झोपडीवर पडली तशी झोपडीला आग लागली. चारही चोर जळून त्याच्यामध्ये मेले. 4 चोर संपले. म्हातारी नुसती बघत होती. हळूहळू पाऊस उघडून गेला. मित्रांनो, गोष्ट या ठिकाणी संपली, पण सांगण्याचा तात्पर्य म्हातारीच्या इमानदारीमुळे हे 4 चोर बचले होते. जरी एक चोर बाहेर गेला तरी म्हातारी तिथं असल्यामुळे वीज पडत नव्हती. ज्यावेळेस 4च चोर राहिले आणि म्हातारी बाहेर गेली त्यावेळेस मात्र वीज पडली आणि पापिष्ट 4 चोर त्या ठिकाणी मरण पावले. म्हणून गोष्टीचा तात्पर्य एवढाच आहे की तुम्ही कधीही चांगलं राहा, चांगलं वागा, तुमच्या मागे ईश्वर लागणार नाही. आणि म्हणून गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि बेल दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.